सांगली जिल्हा परिषदेचा दीपोत्सव 2024 हा सांस्कृतिक कार्यक्रम ना भूतो ना भविष्य असा संपन्न झाला। जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात हात घालत आपली कला सादर केली। प्रारंभी स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांना अभिवादन करण्यात आले। विशेष म्हणजे सीयू तृप्ती दोडमिसे यांनी रघुवीर तेरे राह में आए या गाण्यावर नृत्य केले, तर अतिरिक्त सीयू निखिल ओसवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची, तर बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे यांनी सीतेची आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी शिवकालीन मेंढपाळाची हुबेहूब भूमिका वठवली होती। शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी प्रशासनावरील कविता सादर केली। गजवंदना, प्रभू श्रीराम यांच्यावरील आधारित नाटिका, जुन्या नव्या गीतांचा नजराना, लावणी नृत्य, दादा कोंडके कॉमेडी शो यासह विविध भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाने दीपोत्सव 2024 ची सांगता करण्यात आली। उपस्थित रसिक प्रेक्षकांनी सुद्धा यास भरभरून साथ दिल्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। खरं तर आजवरच्या इतिहासात सीयू अतिरिक्त सीयू यांनी आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पदाची झुला उतरून एकत्र आणलं आणि याचाच परिपाक म्हणून यंदाच्या दीपोत्सव 2024 ने इतिहास घडवला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। पाहूया दीपोत्सव 2024 ची एक झलक। पण तूच खरा दादा कशावरनं कशावरनं तुमच्या मायला तुमच्या बसाखाली सांगतो। जसा जीवात जीव कुटुंब तुझ्या तोंडाला तोंड मग मिळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब बडबडले काल रात्री रात पान पडले सपनात आला तुम्ही न बाई मी बडबडले अन गालावरती कुणा बघून काय म्हणाले काय घडले आता सांग कशी अर्धा जातो मला का सत्तावीत मला का सत्तावीत मला का सत्तावीत मला न जाऊन सांगेन मी बाबाला
कायम एकमतता असावी. शासनामुळे जुळून आलेल्या नात्यात कायम एकमतता असावी. कधी झाले वैचारिक प्रशासकीय मतभेद, कधी झाले वैचारिक प्रशासकीय मतभेद, तरी आपणा सर्वांची सोबत कायम असावी. मैं जानता था कि ये किसी राक्षस की माया है. हे प्रभु श्री राम, मुझे माफ कर दो. रामलल्ला आपले अयोध्यात विराजमान झालेले आहेत. त्या बेसवर आपण काहीतरी करावं असं डोक्यात आल्यानंतर ही नृत्य नाटिका सुचली. अगदी 4 दिवसात ही बसवलेली आहे. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा.